Good morning, guys. So, today's journey has started. We are finally going for the India Bike Week Goa Vagator. So, guys, ही आमची पहिलीच लॉंग जर्नी असणार आहे. तसं आम्ही एक दोन इंड्युरन्स राइड्स केले आहेत, नो डाउट, just to make sure that we have that endurance to take up such long rides. But this is a very long ride. This is going to be at least 430 kilometers aside. तर आता वाजलेत सकाळचे 6:30 आणि आम्ही जस्ट निघालो आहोत पुण्यातून चिंचवड संभाजीनगर. आणि आपलं डेस्टिनेशन आजचं आहे वॅगॅटोर गोवा. नाही, खरं तर आम्ही चाललो आहे आशेम बीचला. तिथं आमचं आजचं स्टे आहे. तर वी विल स्टे देअर टुडे अँड देन टुमॉरो वी विल बी पार्टिसिपेटिंग इन द इंडिया बाईक वीक टू विटनेस द थ्रिल ऑफ रायडिंग. सो गाईज, wish us luck. All right, just a little camera settings. I was actually recording on a single lens mode and it needs to be 360 to get better footage. तर थोडंसं सेटिंग चेंज करून पुन्हा on our way to Goa. So guys, we are in Chinchwad right now and started off, so hoping it will take us not more than 12 hours. So that's what the Google map is also suggesting. It should take you 9 hours 30 minutes, something like that. So 2 तास ब्रेक, 2-2.5 तास ब्रेक्समध्ये जातील. तसं आम्ही एकदा 12 तासाची राईड केली आहे, त्याच्यामुळं होपफुली जमेल. तर आपण आपल्या व्लॉगमध्ये बऱ्याचशा सुंदर जागा बघणार आहोत, सुंदर ठिकाणं बघणार आहोत. तर आय विल कीप पिंगिंग यू इन बिटवीन. सी यू. So guys, we are now on the NH48 Pune-Bangalore highway. Just touched the Bangalore highway, crossing the Wakad Chowk. So it's a beautiful morning. You can see the sun is rising on the horizon and it's probably our first early morning ride, though we are लेट बाय say 1.5 hours. 5 वाजता निघायचं होतं पण निघालो आहे 6:30ला. बरंचसं बॅगेज आहे सोबत, त्याच्यामुळं ते बॅगेज आणि नवीनच सॅडल बॅग्स घेतले आहेत. त्या सॅडल बॅग्स कशा लावायच्या माहीत नव्हतं, त्यामुळं आम्ही सकाळी दोघंही नवरा बायको मिळून त्या बॅगेज लावण्यातच आमचा बराच वेळ गेला. बट एनिवेज, नाव ऑल इज सेट. माझ्या मते मी हेल्मेट सेटअप पण पहिल्यांदाच केला आहे. सो कॅमेरा इज ऑल्सो माउंटेड फॉर द फर्स्ट टाईम ऑन द हेल्मेट. सो थोडंसं अवघड जात आहे रेकॉर्डिंग चालू करायला, बंद करायला, कॅमेरा ऑन ऑफ करायला, कारण की सिग्नल दिसत नाही आहे. बट एनिवेज, आय विल गेट यूज टू इट अँड कीप पोस्टिंग व्हिडिओज. Hello guys, so we are now on the Katraj bridge, so just nearing the Katraj tunnel. बघू शकता किती सुंदर सकाळ आहे. डाव्या बाजूला पूर्ण नऱ्याचा परिसर दिसतोय. आंबेगाव कात्रज खूपच सुंदर परिसर आहे हा. मुद्दामूनच इथं व्हिडिओ चालू केला आहे कारण की इथनं खूप सुंदर दृश्य दिसतात. एकदा आपण ब्रिजवरती गेलं की तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. समोर बघू शकता धुक्याची चादर कशी पसरली आहे. वाव.
क्या बात आहे. हवेत गारवा आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली आहे. हाच तो ब्रिज. डाव्या बाजूला कात्रजचा तलाव आणि आपण आपली जर्नी कंटिन्यू करताना थोडे दिवस ते चक्रीवादळामुळे तमिळनाडूतल्या वातावरणामध्ये थोडीशी उभारलेली आहे. ढगाळ वातावरण होतं आहे सारखं पुण्यामध्ये, त्याच्यामुळे थंडी थोडीशी गायब झाली आहे. बट दॅट इज ॲक्च्युली हेल्पिंग अस. अदरवाइज इट कुड हॅव बीन व्हेरी चिली. बट राईट नाव वी आर फीलिंग कोझी. या गुड टेम्परेचर्स, नॉट दॅट बॅड. बट हेवी ट्रॅफिक. का माहीत नाही आहे एवढं ट्रॅफिक काय आज. हेवी गाड्या चालल्यात त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेलं आहे. ओके काकू, तुम्ही पण इकडनं चालात का? थोडीशी जागा द्या. यस. बाईक राईडची हीच एक मजा असते. पटकन कुठूनही गाडी काढता येते. पण खूपच ट्रॅफिक आहे आज, काही कळत नाही आहे का? हां, कात्रजकडे जाणारा रस्ता बंद केला आहे हेवी ट्रॅफिकसाठी. आय डोंट नो व्हॉट्स द रिझन, बट दॅट इज क्लोज्ड. वी जस्ट सॉ ऑन आवर वे देर वॉज अ प्लॅकार्ड mentioning that all heavy traffic towards Katraj is closed. That might be the reason why we are facing this congestion here. Yeah. थोडीशी मोकळी जागा मिळाली आहे. चला 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 चला. ओके. Now you can see the Katraj tunnel approaching and the beautiful scenery around it. वाह, सकाळच्या यावेळी तर हे सगळं बघणं म्हणजे एक पर्वणीच खरं तर. Look at this guys. क्या बात है. सुंदर सुंदर दृश्य. होप व्हिडिओ चांगला येत असेल. आय एम नॉट येट यूज टू यूजिंग इट ऑन द हेल्मेट माउंट, बट दिस इज माय फर्स्ट अटेम्प्ट ॲट इट. लेट्स सी. Now we are closing in on the Katraj tunnel. तर मित्रांनो, आता मी कॅमेरा हेल्मेट माउंटवरनं काढला आहे आणि आता आपण आहोत महाबळेश्वर फाट्याला. सो तुम्ही डावीकडे बघू शकता. हा रस्ता डावीकडनं महाबळेश्वरला गेला. हां, तर मी सांगत होतो की हेल्मेटवरनं मी कॅमेरा काढला कारण की मला ते चालू बंद करता येत नव्हता. काही केलं आय वॉज नॉट गेटिंग यूज टू इट. सो आय थॉट इट्स बेटर टू माउंट इट ऑन द हँडल बार. ॲट लिस्ट आय विल बी एबल टू कीप टेकिंग व्हिडिओज. सो इट्स 8:20 नाउ. सो ऑलमोस्ट an hour and 40 minutes into our ride. So we have completed close to 100 kilometers. So it's a good speed, no doubt. तर आता प्लान असा आहे की कराडमध्येच थांबायचं. डायरेक्ट साताऱ्यात स्टॉप घ्यायचा सुरुवातीचा प्लॅन होता, पण आत्ता मी एक छोटासा हायड्रेशन ब्रेक घेतला, ज्याच्यामुळं आय थिंक वी शुड गो टिल कराड. आणि मग कराडला कदाचित महिंद्रा हॉटेलला, जे आपलं फेवरेट हॉटेल आहे नेहमीचं, तिथं स्टॉप घेऊ. आता हायस्पीडला होपफुली DJI माईक चांगलं काम करतच असेल. आपल्याला व्हिडिओ नंतर एडिट करताना कळेलच. सो लेट्स सी गाईज.
सी यू देअर फ्रॉम कराड. तर इथे काही जुन्या आठवणी आहेत मित्रांनो. इथे खालच्या बाजूला जर का तुम्ही बघाल तर एक फेमस ढाबा होता, त्याचं नाव होतं कणसे ढाबा. आता रिसेंटलीच मला कळालं आहे की त्याचं लोकेशन चेंज झालं आहे, पण तिथं खूप आठवणी आहेत आमच्या. माझे मित्र, माझे कॉलेजचे मचाणपूरवासीय जर का सगळे बघत असतील तर सगळ्यांना आठवत असेल आमचा मित्र अभिजित चमदाडे, त्याच्या लग्नाला जाताना आम्ही तिथंच थांबलो होतो जेवायला रात्री उशिरा. आणि असं बऱ्याचदा थांबलो आहे. तर त्या कणसे ढाब्याच्या खूप आठवणी आहेत, म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्यात. हा सीन बघा मित्रांनो. आजूबाजूला सगळीकडनं शेत, मध्ये मेरिडियनमध्ये लावलेली झाडं आणि एकंदरच झालेला नवीन रस्ता खूपच छान दिसतंय सगळं. डाव्या बाजूला बघाल तर सगळी शेती आहे आणि खूप सुंदर आहे, सगळं काही हिरवगार. कसे वाटताय ते व्ह्यूज तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस ब्युटी. ऑसम. ऑन द लेफ्ट हँड साइड यू कॅन सी full farms, total green. That's what we ride for, just to watch this beautiful nature. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण कराडमध्ये पोचलेलो आहोत आणि महेंद्रच्या ऐवजी त्याच्याच समोर फन हॉटेल आहे, तिथं थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला. म्हटलं आज आपण फनमध्ये ब्रेकफास्ट करू. तर लेट्स सी हाऊ द ब्रेकफास्ट इज इन फन. ओके, जस्ट टेकिंग अ हॉल्ट. So friends, finally after a break of 1.5 hour at the Fern Residency Karad, we are off on the road again. Yeah, it was a good break, a good hotel in Karad on the highway, easy access and a very good property. Good facilities, washrooms. You know, if you are traveling with your family, this should be a good choice. So okay, now we have just left the NH48, turned towards Kale. This is my usual road. याच रस्त्याने मी नेहमी गावी जातो, कोकरूड मलकापूर मार्गे. So this goes through the कोकरूड मलकापूर and then Anuskura Ghat road. So we are taking that route today. In fact, Google was also showing one more route that was through Nippani, but I prefer this route because it is kind of a familiar route to me. Multiple times a year I travel by this route, so it's a bit comforting factor. You could have seen that idiot auto rickshaw driver. Anyways, so yeah, you can see Kokrud, Malkapur is 53 now, and from there you get to the Anuskura, the beautiful, the scenic Anuskura Ghat. So stay tuned. So guys, roads you can see are pretty awesome. खूप छान रस्ते आहेत. हा ॲक्च्युली कराडवरनं मलकापूरला कनेक्ट करणारा रस्ता आहे, जो पुढे अनुस्कुरा घाटात जातो डावीकडे वळल्यानंतर, आणि उजवीकडे वळल्यानंतर आंबा घाटातून खाली रत्नागिरीत. तर तुम्ही बघू शकता रस्त्याची क्वालिटी खूपच छान आहे.
काही वर्षापूर्वी या रस्त्याची अवस्था फार वाईट होती, पण आता हा रस्ता खूपच चांगला बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा पहा अनुस्पुरा घाट. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्व घाट दिसेल. बरेचसे लोक थांबले तिथं, बरेचसे व्ह्यूज आहेत ते बघण्यासाठी. तर यू कॅन सी हाऊ दिस अनुस्पुरा घाट इज. 2 मिनटं आपण ब्रेक घेऊ, तुम्हाला सुद्धा हे व्ह्यूज दाखवू. खूपच तीव्र उतार आहे, तितकीच तिखट नागमोडी वळणं सुद्धा. तर आपण आता आहोत पाचलमध्ये. पाचल एक मोठी बाजारपेठ आहे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आपण अनुस्पुरा घाट उतरून आल्यानंतर हेच सगळ्यात मोठं गाव लागतं आपल्याला मध्ये, पाचल. असाच सरळ रस्ता ओणीकडे जातो, ज्या रस्त्याने तुम्ही गोवा हायवेला कनेक्ट करू शकता आणि तिकडून राईट मारलं की तुम्ही लांजाच्या साईडला जाऊ शकता. आता आपण इकडनं लेफ्ट मारतोय. इकडनं आपल्याला आता एक शॉर्टकट दाखवत आहे गुगल बाई. आपण तिकडून चाललो आहे आता. एनिवेज, हा रस्ता डायरेक्टली निघतो खारेपाटणला, तो सुद्धा गोवा हायवेलाच. एवढंच की
ओणीवरनं गेलं तर आपल्याला अजून पुढं 20 किलोमीटर जाऊन मग तो रस्ता धरावा लागला असता. पण इकडनं गेलं तर आपलं थोडंसं अंतर वाचतं. त्याच्यामुळं दुगल महाराज आपल्याला इकडनं घेऊन चाललेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल आता एक अर्धा ते पाऊण तासाचा ब्रेक घेतला. खूप जास्त अवघडून आली होती पाठ आणि मान, तर म्हटलं एक ब्रेक घेऊया. तर एक युनिक ठिकाण निवडलं आम्ही ब्रेक घेण्यासाठी. गावातलंच एक बस स्टॉप जे अगदीच निर्जन होतं. तिथं शांतपणे मी माझं रायडिंग जॅकेट काढून, माझे रायडिंग बूट्स काढून व्यवस्थित अर्धा तास झोपून घेतलं. आता फ्रेश वाटतंय. पुन्हा एकदा जर्नी चालू. तर आपल्याला लागतील साधारण 3 तास कमीत कमी. अजून 1.5 तास दाखवत आहे. सॉरी, 150 किलोमीटर दाखवत आहे. तर लेट्स होप वी मेक इट देअर बाय अराउंड 5:30. ऑल राईट. हा रस्ता मात्र फसला आपला मित्रांनो. मध्ये मध्ये पॅचेसमध्ये चांगला आहे, अदरवाईज 60% खराब रस्ता आहे. खूप खड्डे आहेत, खूपच खड्डे आहेत. I should have rather gone straight to Oni from Patsal instead of taking this route. Worst. I saw many bikers going via this route, but ते सुद्धा बहुतेक माझ्यासारखेच फसलेत. So finally guys, we are out of that troublesome road and now on the Kolhapur, the highway connecting Kharepatan and Kolhapur. So finally a sigh of relief. खूप त्रास झाला मध्ये. गाडी आपटत होती सारखीच खड्ड्यांमध्ये. आणि मग ॲव्हरेज स्पीड पण ड्रॉप होतो. 20 किलोमीटरला मला ऑलमोस्ट 1 तास लागला. इट वॉज दॅट बॅड. ॲब्सोल्युटली नो नेटवर्क. मॅपसुद्धा बंद पडला होता. बट एनिवेज नाव द नेटवर्क इज बॅक अँड द मॅप्स आर ऑन अगेन. So it's showing me 7.1 kilometer more to connect to the Mumbai-Goa highway, that is NH66, erstwhile NH17. खारेपाटण या गावामध्ये आपण NH66 गोवा हायवेला कनेक्ट करू. So now I am starting, picking up some pace, hoping to continue a good pace because it's still showing me around 128 kilometers and close to 2.5 hours to reach my destination, that is Ashwem Beach, Ibis Hotels. So let's see how it goes. So one more funny update guys. मला माझी हायड्रेशन बॅग पाठीवरनं काढून ठेवावी लागली, कारण की with the pillion and that too as fat as my wife, it kind of was hurting a bit. And then I am still not used to using the hydration bag and drinking water from it. तर ती ताणच भागत नव्हती आणि त्या सिप्परनी पाणी पिण्यात काही मजा येत नव्हती. त्याच्यामुळे मी हायड्रेशन बॅग काढून ठेवली. Hopefully I'll get used to it and start using the hydration bag again. It is important guys to have the hydration bag. Here we are guys, finally the Goa highway, NH66. We have just taken the left turn and now we are on the fantastic smooth NH66. It is smooth only till I think the Karnataka border. I had been on this road last year in my safari,
So the Kerala part of this NH66 is worst. I mean, take my word, guys, don't even think of ever using NH66 in the Kerala stretch of it. So this is Kharepatan. आपण आता खारेपाटणमध्ये आहोत आणि आता आपला गोवा हायवे सुरू झाला आहे. आता राईडची मजा अजूनच वेगळी असणार आहे. So I am going to enjoy my ride, so do you keep watching my videos. Cheers guys. Goa, I am coming. Latest update guys, we have rain. Oh my god. Okay, I am carrying my rain gear, no for sure, but my wife is not. But again, there's this sun coming out. Okay, in between we had quite a drizzle. Not sure how much wet am I, but it was quite a drizzle. But now it again looks sunny, so hope that it continues, because my wife is not carrying any rain gear. Okay. तर माझी बायको जोकिंगली म्हणते की नक्की कुठले कपडे घातले पाहिजेत, कारण की आम्ही सकाळी निघालो तेव्हा खूप थंडी होती. इवन विथ दिस रायडिंग जॅकेट अँड रायडिंग पॅन्ट ऑन, आय वॉज फीलिंग शिवरी. इतकी जास्त थंडी होती. आता रस्त्यामध्ये मध्ये अशी अवस्था झाली की इतकं गरम होत होतं, बाप रे बाप. मी जॅकेट वगैरे काढूनच पडलो होतो थोडा वेळ. आणि आता पाऊस, तो हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा, तिन्ही ऋतू एकत्रच पाहायला मिळत आहेत एकाच दिवसात. क्या बात है, व्हॉट अ राईड, ग्रेट. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत कणकवलीच्या जवळ आणि इथं आपण एका ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतला आहे. रिफ्रेशमेंट, थोडंसं लिक्विड सोलकढी प्यायचा विचार आहे. तर तुम्ही बघू शकता हा सगळा रोड. माझी अवस्था थोडी घामामुळे विचित्र दिसत असेल, पण एनिवेज दिस इज वेअर वी हॅव स्टॉप्ड. हॉटेलचं नाव आहे हॉटेल निसर्ग. काही बायकर्स होते आत्ता इथं, आहेत अजूनसुद्धा काही, बट इट्स गुड. या सो गाइज, वी आर ऑलमोस्ट ॲट द हॉटेल. आय थिंक वी टूक अ लेफ्ट on the main Pednem road. Harmal beach was straight and the Ashwem beach was on the left, but I think we will be staying a bit far away from the beach, is what I feel from the overall topography. We are almost here. 200 meters more to go, sorry, 800 meters more to go. So this is a small village. Ashwem is what I understand. And okay, so this is the turn that we took. Now where? Now where? Why is it taking me on the insides, on the countryside? I don't know. Let's see how the hotel is. All I want to do now is direct आडवं पडा आणि झोपा. थकवा आलाय. बघू, हॉटेल चांगलं असावं म्हणजे झालं. असेलच, नो डाऊट. कुठे आहे अजून पुढे. ओ माय गॉड.
रस्ता काही संपेना. थकलेला असताना ना रस्ता बिलकुलच संपत नाही. आलं बाबा हायबीस. Got it. On the right hand side you can see that Ibis Hotels board. कहाँ से एंट्री? एंट्री कहाँ से? So guys, finally successfully we have completed our IBW ride to Goa. Not completed, I mean we still have to go back, but I thought that I'll quickly show how our room looks like. We are at Ibis Hotels, so just don't mind थोडा पसारा झालेला आहे सगळीकडे. And you could see the companions in the war that we just undertook today. The two helmets, my lovely LS2 and my wife's studs, and these are the tank bags and some electronic gadgetry, carrying case, the top box, everything is बिखरा पड़ा है. बट या थोडा थकलोय आता. आज तरी साइन ऑफ करतो. उद्या इंडिया बाईक वीकमधनं मी तुमच्यासाठी नवीन आणि चांगले व्हिडिओज आणणार आहे. आणि खरंच आपण सगळ्यांनी मिळून ते एन्जॉय करायचं. माझी फर्स्ट टाइम आहे इंडिया बाईक वीकला व्हिजिट करण्याची. तर होपफुली आय कॅन क्रिएट अ गुड कंटेंट अँड शो यू ऑल गाईज ऑल. सो साइनिंग ऑफ फॉर 6th of December. See you tomorrow guys. Thank you and good night.